तुम्हाला माहिती आहे कुठं जाणार आहे म्हणून, पायाला तुडून फिडे ना मित्रांनो. गाय जरा जास्तच वांडाळ आहे. आबा म्हणले होते मी एकलंच तिला कोपऱ्यात घालून धरतो, पण आबायला बे आता कळालं की मुंडे साहेबाची मदत घेतल्याशिवाय सापडत नसती गाय. पण आबाने एकल्यानंच धरली. आबा बी काही जोक नाही. आणि तिला बघा सीपी इंस्टा पाजायली तर लगातार तिसरी गाय आहे. ही गाय जर आगावच आहे. आबा दमान पाजा, फुफ्फुसात गेलं का तर गाय मरून जाईल. दमाने पाजा पिईल तसं. आबा हिला खाता सोडा आणि तेव्हा ठसकून असते. हिला खाता सोडा आणि बुस्टअपच्या गोळ्या द्या सकाळ संध्याकाळ 2-2 त्या भुकवाडीच्या दिलेल्या. थोडंसं पातळ शेण करायला या. हां, पातळ शेण केल्यावर दूध कमी होईल. पातळ शेण केलेलं जमत नसतं जनावरांना उन्हाळ्यामध्ये. आता ऊन जास्त आहे ना. होय जमलं ना एकदम ओके जमलं. आता उद्याच्याला 3 परातीस 3 खलास. नाही एक गाय गवसत नाही तिला उच्चारा सकाळी संध्याकाळी तर 5 हां, जागेवरच. किती लिटर दूध चाललंय सध्या? 100 लिटर दूध आहे. 100 लिटर आहे का? 10 लिटर दूध. हां, 10-12 लिटर दूध कमी झालं. कसं काय? हे आहे ना उष्णतेनं किती दिवसात कमी झालं? तरी 15 झालं कमी झालं. अरे बापरे, मग तुम्ही म्हणूनच तुम्हाला ते पाठीमागच त्या बाटल्या पाजायच्या होत्या ना. ह्याच्याकडे होता ना तुमच्या कन्सल्टात राहिलो 8 दिवस झालं तुमच्या मग काम दवाखान्यामुळं. आज आम्ही 5 आता उद्यापासून 4 दिवसात